मी माझ्या दारामध्ये रोजच रांगोळी काढते, पण महिन्यातले जेव्हा 2-4 दिवस आपण रांगोळी काढत नाही ना, त्या दिवशी दार एकदमच सुनं सुनं वाटतं. रोज दारात रांगोळी काढल्याने दार एकदम प्रसन्न असं दिसून येतं. आता चला, सकाळची सुरुवात झालेली आहे. आद्विकला स्कूलसाठी तयार करत आहे. त्याला स्कूलसाठी तयार केलं आणि शाळेमध्ये सोडून आले. नंतर म्हटलं चला बाई, आता आपल्या घरातल्या कामांना सुरुवात करूया. मी ना काल काही कांदे बटाटे घेतले होते. एक गाडा आला होता ज्यावर ना 50 रुपयाचे 4 किलो कांदे आणि 100 रुपयाचे 5 किलो बटाटे असं होतं. त्यामुळे ना मी बरेच काही कांदे बटाटे घेतले होते. म्हटलं चला त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून देऊया, मग कसं सोपं जातं सगळं काही. काल पिठंही दळून आणलं होतं, तेही लगेच डब्यामध्ये सोडून घेतलं आणि मग ना झाडू मारून घेतला आणि पोछाही मारून घेतला. तुम्हाला ना आता हे माझं बांबूचं झाड दाखवते. हे ना मी मटक्यामध्ये लावलं आहे. त्याला ना रोज पाणी द्यावं लागतं. आणि हे काही दुसरे झाड आहेत. हे एक फुलाचं झाड आहे. त्याला ना छानपैकी अशी कळी लागलेली आहे. आणि माझ्या कुंडीतला पुदिना बघा किती सुंदर झाला आहे. आणि मला पुदिनाचा वास खूप आवडतो बरं का. संध्याकाळच्या जेवणामध्ये ना बनवले होते मेथीचे पराठे. गरमागरम असे मेथीचे पराठे बनवले होते. धपाटे बनवायचे होते पण ज्वारीचं पीठच नव्हतं. मग काय, गव्हाच्या पिठाचे पराठेच बनवून घेतले. गरमागरम जेवणाचं असं ताट तयार आहे. चला भेटूया.